तर माणिकराव कोकाटेंच्या अटकेचे आदेश आल्यानंतर नाशिक पोलीस आज पुन्हा लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत। काल रात्री 10:30 वाजता देखील ते लीलावती रुग्णालयात पोहोचलेले होते। माणिकराव कोकाटेंवर आज एंजिओग्राफी होणार आहे, तर काही निघालं नाही तर माणिकराव कोकाटेंना डिस्चार्ज मिळेल आणि पोलीस कोकाटेंना अटक करण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आज जी एंजिओग्राफी केली जाते त्यानंतर नेमका काय रिपोर्ट समोर येतोय यावरनं माणिकराव कोकाटेंवरती पुढची कारवाई काय केली जावी याबद्दलचा निर्णय नाशिक पोलिसांचं पथक घेईल। पण कालच नाशिक पोलिसांचं पथक साधारण संध्याकाळी 5 वाजता नाशिकवरनं निघालेलं होतं आणि त्यानंतर रात्री ते 10:30 वाजता लीलावती रुग्णालयात माणिकराव कोकाटेंच्या तब्येतीच्या संदर्भातली माहिती घेण्याकरता डॉक्टरांना भेटलं। 2 डॉक्टरांचा जबाब जो आहे तो नोंदवून घेण्यात आला। परवा दुपारी 12 वाजल्यापासून उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्या कारणाने माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयात उपचाराकरता दाखल झाले आणि त्यानंतर त्यांच्यावरती उपचार जे ते केले जात आहेत। काल रात्री त्यांच्यावरती एंजिओग्राफी करण्याच्या संदर्भातला निर्णय जो तो घेण्यात आला आणि त्यानुसार सकाळच्या सत्रात आज त्यांच्यावर एंजिओग्राफी केली जाणार आहे। लीलावती रुग्णालयात दुपारी 2 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कदाचित या पत्रकार परिषदेत डॉक्टर माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातल्या यांच्या आरोग्याच्या संदर्भातली माहिती जी आहे ते देऊ शकतात किंवा याबद्दल पोलिसांनी देखील डॉक्टरांकडे काय जबाब नोंदवून घेतला याबद्दलची माहिती देखील दिल्या जाऊ शकते। त्यामुळे माणिकराव कोकाटेंच्या प्रकृतीबाबत या आजच्या दुपारी 2 वाजता होणाऱ्या म्हणजे लीलावती हॉस्पिटलमध्ये दुपारी 2 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत त्यांच्या आरोग्याबद्दलची माहिती जी आहे ती दिली जाईल। त्यामुळे आता आज नेमकं काय घडते बघा, एका पाठोपाठ एक घडामोडी वेगाने घडतायत। दुपारी 3 वाजता माणिकराव कोकाटे यांनी त्यांना झालेल्या शिक्षेच्या संदर्भातली पुनर्विचार याचिका ही मुंबई हायकोर्टात दाखल केलेली आहे। त्यावरची सुनावणी दुपारी 3 वाजता होणार आहे आणि आता नेमकं काय घडते जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संकेत वरक देखील आपल्याबरोबर आहेत। संकेत, आपण जर पाहिलं तर अगदी परवापासून तू या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवूनच काल देखील जेव्हा नाशिक पोलिसांचं पथक लीलावती रुग्णालयात दाखल झालं तू त्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत होता। आत्ताचा अपडेट काय? तर आपण जर पाहिलं तर काल रात्री 10च्या आसपास नाशिक पोलिसांचं जे पथक आहे ते लीलावती रुग्णालयात आलं। त्याआधी ते बँड्रा पोलीस स्टेशनला गेलं, तिथून त्यांनी पेपरवर्क केलं, नंतर ते लीलावती रुग्णालयात आले। त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली, डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना विश्रांतीची गरज आहे आणि आज महत्त्वाचा दिवस होता कारण की आज मुंबई हायकोर्टात या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी होती। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती सुनावणी आता पुढे 3 वाजता गेलेली आहे, त्याच्यामुळे 3 वाजता काय होतंय पाहणं महत्त्वाचं ठरणार। पण त्याआधी आज माणिकराव कोकाटे यांच्यावरती एंजिओग्राफी होणार आहे, त्याच्यामुळे नाशिक पोलिसांचं एक पथक आहे ते इथेच थांबलेलं आहे। एंजिओग्राफीचा अहवाल काय होतो, रिपोर्ट काय होतो, त्याच्यामध्ये काय सांगतात हे पोलिसांना जाणून घ्यायचं हे खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे। त्या रिपोर्टमध्ये ते खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे। जर रिपोर्ट नॉर्मल आले तर पोलिसांच्या पथ्यात पडणारे ते अटक करू शकतात जर कोर्टाने पण दिलासा दिला नाही तर। जर रिपोर्ट जर निगेटिव्ह आले तर मात्र काय होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण सध्या आपल्याकडे एक ब्रेकिंग न्यूज आली ती म्हणजे परवापासून माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयात आहेत। कोणतेही प्रेस ब्रीफिंग झालं नव्हतं, कोणतेही मीडिया ब्रीफिंग झालं नव्हतं, प्रेस नोट काढली नव्हती, मीडिया बुलेटिन काढलं नव्हतं। पण आज दुपारी 2 वाजता लीलावती रुग्णालयामध्ये प्रेस ब्रीफिंग होणार आहे। गेल्या 2 दिवसात जे जे घडलं, माणिकराव कोकाटेंची तब्येत कशी होती, काय सुधारणा झाली, स्थिर होती, अस्थिर होती, बीपीचा त्रास कधी झाला आणि एंजिओग्राफी का करावी लागते, संपूर्ण प्रकरणाची माहिती आता स्वतः डॉक्टर आपल्याला दुपारी आज 2 वाजता देणार आहेत। विशाल सर, धन्यवाद संकेत या सगळ्या तपशिलाबद्दल। माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केला आणि काल कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देऊ केलेला होता। अजित पवारांकडनं तो देवेंद्र फडणवीसांकडे सुपूर्द करण्यात आला आणि देवेंद्र फडणवीसांनी तो स्वीकारला। शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्र सादर केल्याबद्दल कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। त्यांच्या विरोधात अटक वॉरंटही कोर्टाने जारी केला आणि त्यानंतर कोकाटेंनी अजितदादांकडे राजीनामा सोपवला होता। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या खात्यांची जबाबदारी आता अजितदादांकडे देण्यात आलेली आहे। तर महायुती सरकार स्थापन झाल्यापासून 2 राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा राजीनामा झालाय। तसंच